नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या चॅनलवर जॉब विथ भूषण. तुमच्यासाठी एक चांगली जॉब ऑपॉर्च्युनिटी घेऊन आलो मित्रांनो. हिची वॅकन्सी असणार आहे इंडियन आर्मी BSc नर्सिंग कोर्स निघालेले 2025 साठी. त्यासाठी जे संस्था जे असणार आहे पुणे, कोलकाता, मुंबई, दिल्ली, लखनौ, बँगलोर करता इथे वॅकन्सी असणार आहे. एकूण इथे 220 पदांसाठी इथे वॅकन्सी निघालेली आहे. 12वी पास वर इथे अप्लाय करू शकता. चांगली ऑपॉर्च्युनिटी आपल्यासाठी असणार आहे. कशा पद्धतीने अप्लाय करायचं आहे, कोणकोणत्या ठिकाणी जागा असणार आहे, सॅलरी काय असणार आहे, संपूर्ण माहिती तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे. तर हा व्हिडिओ तुम्हाला शेवटपर्यंत नक्की बघायचा. चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब करून ठेवायचं आहे आणि बेल आयकॉनला प्रेस करून ठेवायचं आहे मित्रांनो. ओके. आणि आपलं टेलिग्राम चॅनल, व्हॉट्सअप ग्रुप, इंस्टा आयडी, फेसबुक आयडीला फॉलो करायला विसरू नका. चला तर मग सुरू करूया व्हिडिओला. मित्रांनो, हा जो व्हिडिओ असणार आहे जॉईन कॉलेज ऑफ नर्सिंग अंडर AFMS तर्फे असणार आहे BSc नर्सिंग कोर्स 2025 साठी. ऍप्लिकेशन जे असणार आहे आपल्याला इन्व्हाइट केलेले आहे फिमेल कॅन्डिडेट्स फ्रॉम क्वालिफाय नीट UG वाले इथं अप्लाय करू शकता. त्यासाठी मित्रांनो इथं आपल्याला कंडक्टेड बाय नॅशनल टेरिंग एजन्सी कडून NTA कडून ऍडमिशन असणार आहे मित्रांनो. 4 वर्षासाठी BSc नर्सिंग कोर्स असणार आहे याच्यामध्ये. ओके. याच्यामध्ये आपल्याला 2025 साठी आपल्याला नर्सिंग अंडर आर्म फोर्स मेडिकल सर्व्हिस साठी आपल्याला इथं वॅकन्सी असणार आहे. ओके. कॅन्डिडेट्सला इथं सिलेक्टेड होण्यासाठी ऍडमिशन घ्यावं लागतं मित्रांनो. कॉलेज ऑफ नर्सिंगसाठी इथं बेस आपल्याला फायनल मेरिट असतं मित्रांनो. चॉईस ऑफ पेपर्स आपल्याला मिळतं. नीट एक्झामिनेशन UG आपण दिलेली पाहिजे. तर स्कोर आपल्याला इथं कॉम्प्युटर बेस्ड टेस्ट असतं मित्रांनो. जनरल इंटेलिजन्स त्याच्यामध्ये एक्झामिनेशन असते आपल्याला. जनरल इंटेलिजन्स, जनरल इंग्लिश, त्याच्यामध्ये आपल्याला फिजिकल असेसमेंट इंटरव्ह्यू असतं मित्रांनो. ओके. मेडिकल फिटनेस वगैरे आपलं टेस्ट होत असते. ओके. मॅन्डेटरी आपल्याला काय असतं याच्यामध्ये कॅन्डिडेट्सला आपल्याला स्पीकिंग फॉर ऍडमिशन BSc नर्सिंगसाठी जो कोर्स असतो AFMC साठी. ओके. क्वालिफिकेशन आपल्याला असताना नेट UG आपण 2025 दिलेली पाहिजे. NTA ची रजिस्ट्रेशन झालेलं पाहिजे आपलं इंडियन आर्मी .nic.in वर. ओके. त्यानंतर अपेअर फॉर द स्किनिंग ऑफ प्रोसेस साठी आपल्याला हॉस्पिटल दिल्लीसाठी इथं वॅकन्सी असणार मित्रांनो. ओके. कोर्सेससाठी एलिजिबिलिटी कंडिशन जे असणार आहे फिमेल कॅन्डिडेट इथं अप्लाय करू शकता. अनमॅरिड अँड डिवॉर्स वुमेनसाठी इथं वॅकन्सी असणार आहे. स्पेशली इथं महिलांसाठी इथं वॅकन्सी असणार आहे. ओके. तर महिला पगार शानदार ऑपॉर्च्युनिटी असणार त्यासाठी. नॅशनॅलिटी असणार याच्यामध्ये इंडियन सिटिझनशिप अप्लाय करू शकतो. आपल्याला डेट ऑफ बर्थ असणार आहे आपल्याला 1 ऑक्टोबर 2020 पासून 30 सप्टेंबर 2020 पर्यंत आपण इथं अप्लाय करू शकतो. त्याच्यानंतर आपल्याला एज्युकेशन क्वालिफिकेशन असणार आहे. कॅन्डिडेट्सने आपल्या फर्स्ट अटेम्प्ट मध्ये आपण सिनियर सेकंडरी एक्झामिनेशन म्हणजे 12वी पास झालेली पाहिजे फर्स्ट अटेम्प्ट मध्ये. त्यानंतर आपल्याला 12 इयर स्कूलिंग आपल्या फिजिकल, केमिस्ट्री, बायोलॉजी आपला सब्जेक्ट पाहिजे, बॉटनी अँड झुलॉजी. ओके. इंग्लिश नॉट लेस फॉर 50%. आपल्या इंग्लिशमध्ये 50 मार्क्स पाहिजे. रेग्युलर स्टुडंट आपण पाहिजे आहे. ओके. तर आपल्या याच्यात दिल्लीला युनिव्हर्सिटीवरून आपण झालेली पाहिजे आपली 12वी. त्याच्यानंतर आपल्याला फिजिकल होणार आहे. मेडिकल फिटनेस आपल्याला चेक करलं जाणार आहे BSc नर्सिंगसाठी. त्या कोर्ससाठी आपल्याला इथं मेडिकल बोर्ड करून आपल्याला इथं फिजिकल फिटनेस होते. त्यामध्ये क्रायटेरिया असतं आपल्याला मॅक्झिमम हाईट आपल्याला पाहिजे असते. आर पोस्ट फिमेल साठीच्या 132 सेंटीमीटर पाहिजे आहे. ओके. नॉर्थ ईस्टर्न स्टेटवाले जे असतात त्यांच्यासाठी ऍक्सेप्टेबल असणार हाईट 147 सेंटीमीटर. आणि याच्यामध्ये आपल्याला अलाउन्स असते ग्रोथ 2 सेंटीमीटर मेड पर 18 इयर टाइम रिलेशन मिळत असतं मित्रांनो. ओके. याच्यामध्ये वेट वगैरे वेट बद्दल माहिती दिलेली आहे ते तुम्हाला मी खाली दाखवणार आहे. SC/ST कॅन्डिडेट मध्ये आपण येत असाल तर आपल्याला इथे SC सर्टिफिकेशन आपल्याकडे जर असेल तर आपल्याला याच्यामध्ये आपल्याला रँक ऑफ 1 मध्ये क्लास आपल्याला मॅजिस्ट्रेट तहसीलदार करून आपल्याला किंवा आपल्याला सब डिव्हिजन ऑफिसर करून आपल्याला इथं सर्टिफिकेशन पाहिजे मित्रांनो. ओके. NCC सर्टिफिकेशन वाल्याला NCC सर्टिफिकेशन त्यांच्याकडे असेल त्यांना पण इथं पॉझिटिव्ह असणारे सर्टिफिकेशन लागणार आहे. आपल्याला जी एक्झामिनेशन जी असणार आहे स्क्रीनिंग प्रोसेससाठी शॉर्टलिस्टेड कॅन्डिडेट्सला इथे मित्रांनो स्पॉट असतो बेसिकली कॅन्डिडेटसाठी. याच्यामध्ये आपल्याला दोन फॉर नीट UG एक्झामिनेशन स्कोर आपलं बघितलं जातं. त्यानंतर रेफरन्स नंबर आपल्याला येतो कॅन्डिडेट्सला. त्या रेफरन्स नंबर शॉर्टलिस्टेड स्क्रीनिंग प्रोसेससाठी इथं अप्लाय करावं लागतं. वेबसाईट जी असते मित्रांनो ही जी दिलेली आहे जॉईन इंडियन आर्मी .nic.in वरून. ओके. शॉर्टलिस्टेड कॅन्डिडेट इथं अप्लाय करू शकता. अपेअर फ्रॉम द इथं असेसमेंट वगैरे मेडिकल बेस आपल्याला हॉस्पिटल वगैरे इथं असतं मित्रांनो. ओके. त्यानंतर आपल्याला रजिस्ट्रेशन आपल्याला चेंजेस इन द स्क्रीनिंग प्रोसेस नॉट फॉर द एक्झामिनेशन साठी दिलेलं आहे. ओके. नोट वगैरे आपल्याला वाचून घ्यायची चांगल्या प्रकारे. व्हेरिफिकेशन डॉक्युमेंट जे असणार आहे आपल्याला शॉर्टलिस्टेड कॅन्डिडेट साठी रिक्वायर्ड असणार आहे. आपल्याला प्रोसेस असणार ओरिजिनल ऑल डॉक्युमेंट आपल्याला लागणार आहे मित्रांनो. याच्यामध्ये ऍडमिट कार्ड वगैरे स्क्रीनिंगसाठी. ओके. त्याच्यामध्ये प्रोसेसिंग वगैरे BSDC. त्यानंतर आपल्या कॅन्डिडेट्सला आपल्या नॉट पोझिशन्स ओरिजिनल फॉर सर्टिफिकेशन. ओके.
तर स्क्रीनिंग टेस्टसाठी इथं आपल्याला ओरिजिनल आपल्या रिसिप्ट वगैरे घेऊन जायची मित्रांनो. ओके. त्यानंतर आपल्या ओरिजिनल डॉक्युमेंटेशन डिपॉझिट फॉर अंडरटेकिंग इफेक्ट फॉर द मस्ट ऑल्सो गिव्हिंग फॉर द प्रोसेस ओरिजिनल डॉक्युमेंटेशन. ओके. तर आपल्याला व्हेरिफिकेशनच्या टायमाला हे सगळे ओरिजिनल डॉक्युमेंट आपल्या सोबत घेऊन जायचे, तरच आपल्या इथे व्हेरिफिकेशन होणार आहे मित्रांनो. एकही डॉक्युमेंट कमी असला तर आपल्याला इथं कोणत्याही आपल्याला इथं बाद करण्यात येईल भरतीमधून. ओके. कोर्समधून. शॉर्टलिस्टेड कॅन्डिडेट्सला इथं डॉक्युमेंटेशन्स वगैरे क्रायटेरिया प्रोसेस संपूर्ण माहिती आपल्याला इथं वाचून घ्यायची आहे, याच्यामध्ये दिलेली आहे. ओके. टेस्ट आपल्याला असणार आहे जनरल इंग्लिश आणि जनरल जनरल इंटेलिजन्समध्ये. त्यामध्ये आपल्याला इथं जनरल इंटेलिजन्सचे आणि जनरल इंग्लिशचे क्वेश्चन असणार आहे. कॉम्प्युटर बेस्ड सीबीडीटीज असणार आहे. 40 क्वेश्चन असणार आहे याच्यामध्ये. हर एक याच्यामध्ये म्हणजे आपल्याला 80 मार्कासाठी असणार आहे. 2 मार्काचा एक क्वेश्चन असणार आहे. निगेटिव्ह मार्किंग असणार आहे 0.5ची आपल्याला निगेटिव्ह मार्किंग असणार आहे. 40 क्वेश्चन असणार आहे याच्यामध्ये. 30 मिनिटाचा टाइम दिला जाणार आहे. त्यानंतर असेसमेंट टेस्ट जी असणार इंटरव्ह्यू इंटरव्ह्यू आपल्याला इथं असणार आहे. 12वीच्या बेसवर आपला इंटरव्ह्यू घेतला जाणार आहे आपल्याला मित्रांनो दिल्लीमध्ये. ओके. त्यानंतर आपल्याला इथं संपूर्ण इंटरव्ह्यूच्या बेसवर आपला रिझल्ट वगैरे इथं लागतो मित्रांनो. त्यानंतर आपल्याला मेडिकल वगैरे आपलं चेक केलं जातं. मेडिकल वगैरे झाल्यानंतर आपल्याला मेडिकलमध्ये आपण फायनल इथं कधी आपलं मेडिकल चांगलं झालं तर आपण इथं आपल्या डायरेक्ट सिलेक्शन प्रोसेस लागते मित्रांनो. त्यानंतर आपल्याला इथं मेडिकलसाठी आपल्याला 40 रुपये इथं 40 रुपीज द्यावं लागतं मित्रांनो. ओके. 24 आवर्समध्ये. त्यानंतर आपल्याला फायनल मेरिट लिस्टला इथं फायनल सिलेक्शन असतं मित्रांनो. याच्यामध्ये फायनल सिलेक्शन आपल्या डायरेक्ट लागत असतं. टेस्ट आपलं असतं, त्याच्यानंतर नीट यूजीचा आपला स्कोर, त्यानंतर आपला स्टेटचा स्कोर, त्यानंतर आपला इंटरव्ह्यूचा मार्क, त्यानंतर फिजिकल फिटनेस. याच्याबद्दल 4 इंच आपल्याला झाल्यानंतर आपल्याला इथं फायनल मेरिट लिस्ट लागली जाते की आपण इथं क्वालिफाय झालेलं आहे सगळ्या स्टेजमध्ये. ओके. स्टेजमध्ये. ओके. त्यानंतर आपल्याला इथं आपल्याला नेम ऑफ द इन्स्टिट्यूट दिलेलं आहे आणि युनिव्हर्सिटी दिलेलं आहे. आता पुण्याकरता इथं वॅकेन्सी असणार आहे. महाराष्ट्र युनिव्हर्सिटीसाठी हेल्थ अँड सायन्ससाठी 40 वॅकेन्सी. कोलकातासाठी वेस्ट बंगाल युनिव्हर्सिटी हेल्थ अँड सायन्ससाठी 30 वॅकेन्सी. मुंबईसाठी महाराष्ट्र युनिव्हर्सिटी हेल्थ अँड सायन्ससाठी 40 वॅकेन्सी. न्यू दिल्ली युनिव्हर्सिटीसाठी 30 वॅकेन्सी. लखनौसाठी अटल बिहारी वाजपेयी मेडिकल युनिव्हर्सिटीसाठी 40 वॅकेन्सी. बेंगळुरूसाठी तर राजीव गांधी युनिव्हर्सिटी हेल्थ सायन्ससाठी 40 वॅकेन्सी. टोटल आप इथं 220 वॅकेन्सी आपल्याला बघायला मिळतात. त्यानुसार ऍडमिशन आपल्याला कॉलेजमध्ये आपल्याला घ्यायची तिथं आपण घेऊ शकतो. ऑल इंडिया वाईज आपल्याला जॅडवे ऍडमिशन तिथं घ्यायची तिथं आपण घ्यायची आहे. ओके. आपल्याला आर पोस्ट मेडिकल सर्व्हिससाठी ते वॅकेन्सी असणार आहे. ओके. तर आपल्याला ज्या पण इन्स्टिट्यूटला इथे वॅकेन्सी घ्यायची घेऊ शकतो आपल्या नियरबाय वाल्यांसाठी. ओके. विड्रॉल फॉर्म द कोर्ससाठी आपल्याला जे असणार आहे मित्रांनो टर्मिनेशन असणार, ट्रेनिंग पिरियड आपल्याला असणार आहे. ट्रेनिंग पिरियड जे असणार आपल्याला बेसिकली 1600 साठी असणार आहे मित्रांनो. ओके. त्यासाठी आपल्याला बॉन्ड मनी असणार आहे मित्रांनो. ओके. तर बॉन्ड मनी जे असणार आहे ते आपण खाली बघूया. इथं दिलेलं नाही त्यांनी. हाऊ टू अप्लायसाठी इंटरनेट कॅन्डिडेट्सनी आपल्याला इथं क्वालिफाय नेट यूजी वाले रजिस्ट्रेशन करू शकता जॉईन इंडियन आर्मी .NIC वरून. ओके. इथे आपल्या वेबसाईटवरून ऑनलाईन अप्लाय करायचं, डॉक्युमेंटेशन अपलोड करून टाकायचं, लगेच आपल्याला अप्लाय करून घ्यायचं आहे. ओके. त्याच्यानंतर पुढे जाऊया आपण आता. कॅन्डिडेट्सला इथं दिलेले त्यांनी की आपल्याला मेक फॉर करेक्शन फॉर द ऍप्लिकेशन. ऍप्लिकेशन करेक्शनसाठी आपल्याला इथं टाइम वगैरे आपल्याला सबमिट करायच्या पहिले आपल्याला कोणताही टाइम भेटणार नाही ऍप्लिकेशन करेक्शनसाठी. ऑनलाईन फॉर्म भरताना चांगल्या प्रकारे आपण चेक करून सबमिट करायचं आहे. SC/ST कॅन्डिडेटसाठी 200 रुपये इथं कोणत्याही प्रकारची फी नसणार आहे. ओके. 200 रुपये फीज असणार आहे अदर कॅटेगरीसाठी. ओके. आणि आपलं डॉक्युमेंट प्रूफ वगैरे पण इथं द्यावं लागणार आहे. ओके. लक्षात द्यायचं आहे. त्याच्यानंतर आपल्याला इथं ड्यू नंबर वगैरे इथं भेटून जातो मित्रांनो SC/ST कॅन्डिडेटला. ऍप्लिकेशन पेमेंट फीज डाउनलोड करून घ्यायची आपली कॉलेज रेफरन्स वगैरे नंबर वगैरे रजिस्ट्रेशन नंबर आपला जनरेट होऊन जातो मित्रांनो. कॅन्डिडेटला आपल्याला तो नंतर डाउनलोड करण्यासाठी हॉल तिकीट वगैरे लागत असतो. ओके. इम्पॉर्टंट टॉपिक वगैरे इथं सांगितलं गेलेलं आहे. रिझन्स वगैरे रजिस्ट्रेशन आपल्याला सांगितलं गेलेली माहिती आपल्याला इथं आपल्याला ऍड्रेस वगैरे दिलेला आहे. ऍड्रेस वगैरे आपल्याला जर पाहिजे असेल काही डाऊट वगैरे असेल ते ऍड्रेस आपला असणार आहे मित्रांनो. ईमेल ऍड्रेस मोबाईल नंबर दिलेला आहे. ओके. तुम्ही मेल पण करू शकता ना कॉल पण करू शकता. आता इथं हाईट बद्दल दिलेलं आहे. फिमेलची हाईट किती असली पाहिजे सेंटीमीटर नुसार इथं हाईट मिनिमम वेट और मॅक्सिमम वेट दिलेलं आहे. एज क्रायटेरिया पण दिलेला आहे 20 ते 20 वर्षापासून 20 ते 25 25 अभाव. ओके. अशा पद्धतीने आपल्याला चेक करून घ्यायचं. महिलांसाठी चांगली ऑपॉर्च्युनिटी असणार आहे या भरतीसाठी. तर महिला प्रवर्गांना जायचं असतं शेअर करायचं आहे व्हिडिओला. ओके. ऑनलाईन आपल्याला अप्लाय करायचं आहे लक्षात द्यायचं आहे. ओके. ऍड्रेस वगैरे आपण इथं बघू शकता. इथं संपूर्ण माहिती तुम्हाला दिलेली मी त्या करेक्शन बद्दल कोणते करेक्शन करता येणार नाही. फॉर्म भरताना चांगल्या पद्धतीने फॉर्म भरून घ्यायचा आहे. अप्लाय करण्याची दिनांक वगैरे मी तुम्हाला स्टार्टिंगला अप्लाय करण्याची दिनांक आता शेवटची दिनांक असणार आपल्याला 30 जून 2025 पर्यंत आपल्याला अप्लाय करून घ्यायचं आहे. ओके.
ते तुम्हाला दिनांक वगैरे मी दाखवलेली होती आता. तुम्ही चेक करून घ्यायचे. 30 जून 2025 पर्यंत आपल्याला ऑनलाईन पद्धतीने इथं फॉर्म भरून घ्यायचा आहे मित्रांनो. ओके. जास्तीत जास्त मित्रांपर्यंत आपल्या महिला परिवारापर्यंत शेअर करायचा आहे व्हिडिओला. जे पण आपल्या घरामध्ये महिला असेल, ताई वगैरे जे पण असेल त्यांना एकदा शेअर करा व्हिडिओला. ओके. जास्तीत जास्त त्याच्यानंतर शेअर करा. व्हिडिओ आवडला तर लाईक करा. कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा डाऊट रिलेटेड. याची जर तुम्हाला PDF फाईल पाहिजे असेल तर टेलिग्राम चॅनल व्हॉट्सअप ग्रुपवर डाउनलोड करून घ्यायची. टेलिग्रामची लिंक, व्हॉट्सअपची लिंक, इंस्टाग्रामची लिंक आणि फेसबुकची लिंक आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळून जाईल. अप्लाय करण्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देऊन दिली मित्रांनो. तर आपल्याला जास्तीत जास्त मित्रांपर्यंत शेअर करायचा व्हिडिओ, चॅनलला सबस्क्राईब करायचं, बेल आयकनला प्रेस करायचं आहे. अशा जॉब ऑपॉर्च्युनिटीसाठी आपण भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र मित्रांनो. थँक्यू.